जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करतायत। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस पोहोचले। हजारो हेक्टरवरील केळी बागांना मोठा फटका बसलाय। धरणगाव तालुक्यातल्या अंजनी परिसरात केळीची झाडं आणि खोड जळत असल्याचं पाहायला मिळतंय। अवकाळी पावसाच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच आता उष्णतेमुळे तोंडाशी आलेला घास हिरावला जातोय। केळीचे घड उन्हापासून वाचवण्यासाठी झाडांना कापड आणि साड्यांचा आडोसा देण्याची धडपड सुरू आहे। या अतिउष्णतेमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सरकारने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। या तापमानामध्ये केळीचे घड आपोआप सुकून जात आहेत, जळत आहेत। आपोआप केळीचे सगळे पानं जळून जात आहेत आणि याच्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान इतकं भयानक आहे की अक्षरशः शेतकऱ्याला जो आवक यायला पाहिजे, जो पैसा यायला पाहिजे, तो नेमका आता पेरणीच्या तोंडावर येणार नाही। आमच्या अतिदृष्टी म्हणजे पंचनामे आपले केला पाहिजे शेतकऱ्यांचे। आणि केळीचे झाड ऑटोमॅटिक जळत आहेत, ती उष्णता आहे शेतात। आज बी तुम्ही पोगे पाहिले तर असे जळत आहेत ऑटोमॅटिक। इतकं पाणी देऊन बी रात्रंदिवस देऊन आम्ही इथे शेतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।